नमस्कार, मी दीपक काळे आणि आपण पाहतात पंचायत टू पार्लमेंट. बंधू भगिनींनो, आज भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते, हिंद केसरी, भारतीय असंतोषाचे जनक, महाराष्ट्राचे सुपुत्र लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची आज जयंती. प्रथमतः मी लोकमान्य टिळक यांना विनम्र पद्धतीचं अभिवादन करतो. बंधू भगिनींनो, लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली झाला. ते आजतागायत अर्थात 23 जुलै 2026 इतके वर्ष होऊन झाल्यानंतर देखील आपण टिळकांचं स्मरण का करतो? लोकमान्य टिळकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ज्योत प्रज्वलित केली होती आणि ती ज्योत धगधगत्या मशालीमध्ये त्यांनी रूपांतरित केली होती. लोकमान्य टिळकांच्या बालपणीच्या जर आठवणी आपण सांगितल्या तर वर्गामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी कचरा केला होता आणि काही काळानंतर गुरुजी वर्गात आले आणि बोलले, हा कचरा कोणी केला आहे? ही टरफलं कोणाची आहेत? तर मोठ्या तडफेने लोकमान्य म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. हा झाला त्यांच्या बालवयातला किस्सा. तदनंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस टिळकांचं पदवीचं शिक्षण झालं, नंतर टिळकांनी विधीचं शिक्षण घेतलं आणि नंतर टिळक वकिली करायला देखील लागले. त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये अनेक सुखदुःखांचे प्रसंग आले तरी ते सह्याद्रीसारखे ठामपणे उभे राहिले. यातूनच टिळकांचा आशावाद आपणास दिसून येतो. मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या दुर्दम्य या साहित्यकृतीमध्ये लोकमान्यांच्या जीवनपैलूचा एक मोठा आढावा घेतला आहे आणि त्यातून लोकमान्यांच्या इच्छाशक्तीची बुलंद कहाणी आपणास तिथं पाहायला मिळते. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस टिळक चिरोल खटल्यामध्ये केस हारले होते त्यावेळेस पुण्यामध्ये अशी चर्चा झाली होती की टिळक आता संपलेत, परंतु लोकमान्यांचा निडरपणा, लोकमान्यांचा नियतीवर असणारा विश्वास, लोकमान्यांचा अदम्य दुर्दम्य शक्ती काय असते, टिळक तेव्हा प्रत्युत्तर देताना पत्रकारांना म्हणाले होते, आकाश जरी कोसळलं तरी हरकत नाही, माझ्या छातीवर आभाळ जरी कोसळलं तरी त्या आभाळावर पाय देऊन माझ्या स्वप्नांसाठी त्याचा उपयोग करून घेईन, पण मी घाबरणार नाही. ही लोकमान्यांची दुर्दम्य इच्छाशक्तीच त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रणेता, भारतीय असंतोषाचे जनक या पदवी देण्यास प्राप्त व्हायला लागतो. मला वाटतं आपण हे आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस संकट येतात त्या त्यावेळेस टिळकांचा दुर्दम्य आशावाद जर आपण बाळगला तर निश्चितपणानं आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो असं मला वाटतं. पुन्हा एकदा या भारतमातेच्या सुपुत्राला मी विनम्र अभिवादन करतो. परत भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.